आज मी अशा 5 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमचं प्रोफेशनल ऍज वेल एज पर्सनल लाईफ सुद्धा चेंज होऊ शकतं। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट। टाइम मॅनेजमेंट शिकण्यासाठी ही सर्वात छोटी आणि पहिली पायरी आहे की ज्या वेळेला तुम्ही जे करायचं ठरवलंय त्या दिवशी त्याच वेळी त्या गोष्टीला सुरुवात करा। ऍटलीस्ट 5 मिनिटं तरी ती गोष्ट ठरलेल्या वेळी करा। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या IQ बरोबर आपल्याला आपला EQ सुद्धा बॅलन्स करता आला पाहिजे। IQ म्हणजेच इंटेलिजन्स कोशंट आणि EQ म्हणजे इमोशनल कोशंट। कुठचाही निर्णय घेताना तो जो इमोशनल बॅलन्स आहे तो आपल्याला सांभाळता आला पाहिजे। जेव्हा आपण शांत असू तेव्हा महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले गेले पाहिजे। जसं वेळेचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे तसंच आपण जे पैसे कमवतो त्याचंही नियोजन तितकंच महत्त्वाचं आहे, ज्याला आपण मनी मॅनेजमेंट म्हणतो। फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 1000 रुपये कमवत असाल तर त्यातले 200 रुपये हे सेव्हिंगसाठी वेगळे ठेवले गेलेच पाहिजेत। तरच उरलेल्या 800 रुपयामध्ये आपल्याला आपले खर्च मॅनेज करायची आपल्याला सवय लागते आणि दरवेळेस आपलं 200 रुपयाचं सेव्हिंग हे होतच। जर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट हवं असेल, मनी मॅनेजमेंट हवं असेल, तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात, तुमच्या पर्सनल आयुष्यात जर तुम्हाला बॅलन्स ठेवायचा असेल, तुम्हाला तुमची मेंटल स्टेबिलिटी ठेवायची असेल तर त्यासाठी सेल्फ डिसिप्लिन हा सगळ्याचा बेस आहे। सेल्फ डिसिप्लिनमुळे एक तर आपल्याला प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करायची सवय लागते आणि कुठचीही गोष्ट जोपर्यंत तुम्ही कन्सिस्टंटली करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे आउटपुट दिसत नाहीत आणि त्या कन्सिस्टन्सीसाठी हे डिसिप्लिन अतिशय गरजेचं आहे। कम्युनिकेशन स्किल, ज्याला आपण संवाद कौशल्य म्हणतो, तुम्हाला तुमचा पॉइंट, तुमचं जे काही म्हणणं आहे ते व्यवस्थितपणे इतरांसमोर मांडता आलं पाहिजे। त्यासाठी खूप बोललं पाहिजे आणि बोलण्यासाठी वाचन महत्वाचं आहे। कारण जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी वाचता, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, कादंबऱ्या किंवा आत्मचरित्र, त्यामुळे आपला जो शब्दसंग्रह आहे तो वाढतो आणि कुठच्या वेळी कसं काय बोललं पाहिजे हे आपण त्यातून शिकू लागतो। या सर्व स्किल पैकी तुम्ही कोणती स्किल अडॉप्ट केली आहे आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होतोय हे कमेंट मधून जरूर कळवा।